बरेचसे लोक हे कुठं फंक्शनला कार्यक्रमाला जात नाहीत का? तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते. त्यांचा असा गैरसमज झालेला असतो की त्यांना लोक मान देत नाहीत, त्यांना दुर्लक्षित करतात आणि याचे मुख्य कारण असते ते स्वतः. कारण अगोदर त्यांनी स्वतःला मान द्यायला शिकायला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, स्वतःबद्दल त्यांना आदर पाहिजे, तरच इतर त्यांना आदर देतील. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते. त्यांनी स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. आपण अनेकदा कुणी कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी पण जातो, पण ही चूक कधीही करू नका. कारण यामुळं तुम्हाला स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं लक्षात येतं आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास हा कमी होतो. तुमचं पुढील आयुष्यामध्ये काय प्लॅनिंग आहे, तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल जीवनामध्ये तुम्ही काय प्लॅन केले आहेत, हे कोणापाशीही सांगू नका. कारण यामुळे होतं काय, तर ही गोष्ट जर पूर्ण नाही झाली तर बरेचसे काही वाईट लोकही असतात जे की तुमची ही गोष्ट पूर्ण न झाल्यामुळं, तुमचा प्लॅन हा अनसक्सेस झाल्यामुळं तुमची ते खिल्ली उडवतात. मग खिल्ली उडवणाऱ्या लोकांमध्ये असा समज होतो की ही व्यक्ती नुसती बोलते परंतु करत मात्र काहीच नाही, या व्यक्तीच्याने काहीही शक्य नाही, ही नुसती गप्पा ठोकत असते. त्यामुळे तुमचे प्लॅन्स हे दुसऱ्यांना बिलकुल सांगू नका. त्या विपरीत तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही शांत, कोणालाही न सांगता करायचं. म्हणजे त्यामुळे तुमचा प्रभाव हा इतरांवर अचानकपणे आणि प्रभावीपणे पडतो. हे चार चौघांमध्ये तुम्ही स्वतःला कधीही दोष देऊ नका. कारण जर तुमच्याकडून एखादी गोष्ट चुकलेली असेल आणि तुम्ही जर तिथे स्वतःला दोष देत बसलात तर यामुळे तुमचा देखील मान तिथे कमी होतो. जरी आयुष्यामध्ये एखादा निर्णय घेण्यास तुम्ही चुकलात आणि त्याच्यामुळे जरी तुम्हाला लॉस झालेला असला तरी तुम्ही तो बोलून दाखवू नका. तो सुधारण्याचा प्रयत्न करा आणि तुमची झालेली चूक मनातच ठेवा. त्याने होतं काय, तुम्ही बोलून दाखवलं तर तुमचा मान तिथेच एकदम कमी करतात लोक आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. परंतु शांतपणे जर ती गोष्ट तुम्ही मनातच ठेवून परत चूक करायची नाही असा डिसिजन घेऊन ती गोष्ट जर सुधारली तर तुमचा मान हा जशास तसा राहतो. संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा. त्यामुळं संघर्ष करायचा असेल तर स्वतः एकट्याने जिद्दीने संघर्ष करायला हवा. प्रसिद्धी मिळाल्यावर तर सगळेच जण आपोआप जवळ येतात. स्वतःची किंमत ही कष्टाने आणि हिमतीने आणि संघर्षाने वाढवा. प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी लगेचच हजर राहू नका. जर तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान मिळणार आहे. मग प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला लगेचच बोलवलं आणि लगेचच तुम्ही गेलात तर तुम्हाला गृहीत धरलं जातं. कोणाच्याही एका कॉलवरून लगेच कॉल उचलायचा नाही. जर ती व्यक्ती खूप आपली असेल, आप्ताची असेल आणि घमेंडी नसेल तर ठीक आहे, तिचा तुम्ही फोन उचलू शकता. परंतु जर त्या व्यक्तीने जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचशा वेळेस आपल्याला अपमानित केलेलं असेल आणि ती व्यक्ती जर परत फोन करत असेल तर ठीक आहे, तिला 2-3 कॉल करू द्या, नंतर फोन उचला. म्हणजे तुमचा मान हा आपोआपच वाढेल. अनेकदा आपण लोकांना जास्त महत्त्व देतो आणि तिथंच आपण चुकतो. अनेकदा लोकांना आपण वाजवीपेक्षा खूप महत्त्व दिलं तर लोक त्याचा आदर न करता लोक बरोबर आपल्या डोक्यावर बसतात आणि तिथेच आपण बरोबर खूप चुकलेला असतो. आणि समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मानसन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण बनू शकतो आणि तो विनाकारण अहंकार आपल्याला दाखवून त्रास देऊ शकतो. लोकांचा स्वभाव ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही सहज वागून जाता परंतु तुमच्या सहज वागण्याने लोकांचा गैरसमज होऊ शकतो. अशा वेळी समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जुळवूक साधा.
उदाहरणच घ्यायचं असेल तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसलेला असेलच. याचे अनुभव मात्र जीवनामध्ये प्रत्येकालाच येतात. आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही, तर त्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. त्यामुळं भांडण करण्यात आणि शाब्दिक बडबड करण्यात वेळ वायाला न घालवता तुम्ही जर त्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होण्याचा डिसिजन घेतला तर नक्कीच तुमची आर्थिक बाजूही बळकट होईल. साहजिकच आहे, जर आर्थिक बाजू बळकट झाली तर आपोआपच समाजामध्ये मान वाढेल. तर या पद्धतीने आपण आपली किंमत वाढवू शकतो आणि ज्यांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि ज्यांना लोक व्हॅल्यू देत नाहीत, त्यांनी या पद्धतीने जर आपलं बिहेवियर ठेवलं, वागणं ठेवलं तर नक्कीच त्यांना लोक मानही देतील आणि त्यांची किंमतही वाढेल आणि त्यांची आर्थिक बाजूही एका दृष्टीने बळकट होईल. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट मी.